नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना। तर मित्रांनो, कालच महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा जी.आर. निर्गमित केला। परंतु या जी.आरमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जेव्हा तो जी.आर. वाचला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यातून बरेच सारे शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। तुम्ही या जी.आरमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की नेमकी काय त्रुटी आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने काल 2 जून रोजी मंत्रिमंडळ बैठक घेऊन कर्जमाफीला मंजूर दिली। परंतु तेव्हा त्यांनी जेव्हा त्याचा जी.आर. निगमित केला तेव्हा त्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी होत्या। त्यामध्ये सर्वात मोठी त्रुट म्हणजेच याआधी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीत फक्त आणि फक्त 50,000 रुपयाचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच जर तुम्ही 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला असेल, महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमाफीचा योजनेचा लाभ जर तुम्ही घेतला असेल, तर तुम्ही नंतर दुसरं कर्ज काढलं असेल आणि ते आता व्याजासहित जर 60-70 हजार रुपये झालं असेल, तर तुम्हाला वरील 20,000 भरून फक्त आणि फक्त 50,000 रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, हे खूप चुकीचं आहे, कारण त्यांनी म्हटलं आहे की सर्व 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असणारे सर्व शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ। परंतु त्यांनी हा याच्यात एक नवीन निकष टाकून शेतकऱ्यांसमोर खूप मोठा प्रश्न निर्माण केला आहे। तर आता लवकरात लवकर सरकारने यामध्ये बदल करून सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे। कारण जर असे म्हणजे या कर्जमाफीपासून बरेच सारे शेतकरी वंचित राहणार, कारण 2019मध्ये जी महात्मा फुले कर्जमाफी योजना झाली त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला, तोसुद्धा सरसकट 2 लाखांपर्यंत, आणि प्रोत्साहनपर लाभसुद्धा मिळाला। आणि या कर्जमाफीच्या जी.आरमध्ये फक्त ज्यांना या अगोदर कर्जमाफीचा लाभ झाला नाही त्यांनाच 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे, हे या जी.आरमधून दिसून येते। आणि बरेच शेतकरी पुनर्गठित आहेत, त्यांनासुद्धा OTSद्वारे म्हणजेच तुमचं व्याजाची रक्कम भरून त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे 50,000पर्यंत। धन्यवाद।